हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे सर्व मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे. सो काय मग मंडळी, पाऊस गेला का और सुरुवात झाली का? ज्या टायमाला पाऊस पडत नव्हता, पाऊस कधी पडणार आणि आता पाऊस पडायला सुरुवात झाली, सर्वांची जिरली आहे. सो काही नाही, आज आहे फादर्स डे. ही व्हिडिओ खूपच लेट येते कारण की मला वेळच नाही मिळाला टाकायला आणि पाऊस एवढा होता की ती लाईट येते जाते, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ना ही व्हिडिओ खूप लेट येते. पण प्लीज सपोर्ट करा आणि ही व्हिडिओ नक्की बघा. सो आज आहे 21 जून, म्हणजे आज आहे फादर्स डे. सो प्रशांतला पण सुट्टी होते आणि आम्ही दोघांनी म्हणजे अक्षितने मी त्यांच्यासाठी एक असं सरप्राईज केलं आहे, सरप्राईज बनवलं आहे. सो ते काय आहे ते तुम्हाला ते कळेलच. संडे असल्यावरती आपल्याकडे नॉनव्हेजचा बीच असतो कारण की बुधवार शुक्रवार वेळ नसतो, त्याच्यामुळे संडे इज अ नॉनव्हेज डे. आणि अक्षितच्या बाबांना आज ना मांदेली खायची होती, ज्यामुळे ना ती मिळेल का नाही मिळेल माहिती नाही, कारण की सकाळी आम्ही खूप उशिरा गेलो फिश आणायला, जवळजवळ ना 11:30-12 वाजले. सो असं काहीतरी ना माझ्यासोबत नेहमीच होतं. ते ना कुकरचे जे भांडे असतात ना ते एकात एक अडकतात आणि ते जोपर्यंत त्या कुकरच्या खालच्या भांड्यातली हवा जात नाही तोपर्यंत तो वरचा भांडा फ्री होत नाही. त्याच्यामुळे काहीतरी ठोकावं लागतं और सुरी घालावी लागते, असं काहीतरी करावं लागतं. तुमच्यासोबत पण असं होतं का नक्की सांगा. सो अक्षितला डाळ घातली होती आणि माझ्यासाठी आणि प्रशांतसाठी रस्सा म्हणजे कोलंबीचा रस्सा आणि मांदेली फ्राय हे आज बेत होता. आणि त्यांना खूप क्रिस्पी अशी मांदेली फ्राय करून पाहिजे होती. सो काही नाही, अगोदर सर्व फटाफट ना मी भात डाळ करून घेतले आणि जे रश्यासाठी लागणारं वाटण होतं म्हणजे मसाला होता त्याची पण तयारी करून गेली होती. फक्त आल्यावरती मिक्सरला लावायचं आहे, रश्याचा रस्सा करायचा आहे आणि फ्राय करायचे आहे, बस, बाकी काही नाही आहे. सो अशा प्रकारे आमची धावपळ होते. आणि आज आहे फादर्स डे. फादर्स डेसाठी ना अक्षितने खूप असं ना छान असं काहीतरी ना गिफ्ट बनवलं आहे आणि मी पण बनवलं आहे आणि अक्षित पण बनवलं आहे. सो मी तुम्हाला एक माझी स्टोरी सांगते. सो तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहिती नाही आहे, पण मी आता सर्व तुमच्याशी शेअर करते. सो मी पण तुमच्याशी आता शेअर करणार आहे माझ्या लाईफमध्ये माझ्या वडिलांची किंमत, इम्पॉर्टन्स और काय बोलू शकता आपण ते. सो इतकं गरम होतं आहे ना. ही व्हिडिओ आहे जूनची, म्हणजे 21 जूनला. इतकं गरम होतं आणि त्यानंतर वटपौर्णिमेपासून जो पाऊस सुरू झाला आहे तो अजूनपर्यंत आहे. सर्व लोकांची जिरले बोलू शकतं, जिरले, कारण की पाऊस नाही आहे. आता पाऊस पडायला लागला, पाऊस जा रे बाबा, आता सर्वांचं हाऊस पिटले. सो बाजारात मार्केटला जायचं होतं फिश आणण्यासाठी, त्याच्यामुळे ना जे मी वरती केस बांधते, मार्केटला जायचं तर तेव्हा ओपन करते, स्कूलला सोडायचं असेल तेव्हा ओपन करते, और काही गोष्टी आणायच्या असेल तेव्हा ओपन करते, और जर करून घरी पाहुणे आले तेव्हा ओपन करते. नाही तर मग ते सध्या कदा वरतीच टांगलेले असतात केस. सर्व कामं उरकून झालेत, कपडे धुवून झाले, सर्व झाले, फक्त जेवण करायचं बाकी होतं. आणि वाजले होते दुपारचे सकाळचे 11:30-12 या दरम्यानचा टायमिंग होता. आणि इतकं गरम होतं ना. आज आहे फादर्स डे, त्याच्यामुळे मी इतकी एक्साइटमेंटमध्ये तुमच्याशी जे सर्व एक्सपिरियन्स हे शेअर करत होते ना, सर्व मी आणलं आहे. फक्त मांदेली फ्राय करायची बाकी आहे, ते रस्सा पण झाला आहे. जर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. एकदम भन्नाट, तुम्ही पण एकदा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. फिश फ्रायमध्ये ना प्रॉन्स फ्राय केलेत, आता मांदेली फ्राय करायचे आहेत. आणि अक्षय तिथे जेवायला बसला होता, त्यामुळे गरमागरम त्याला प्रॉन्स फ्राय करून द्यायचे होते. आणि हे जे वरची जे काय बोलतात त्याला स्लोगन्स आहेत ना, मी तुम्हाला शेअर करत होते. आजचा जेवणात फादर्स डेच्या बाबतीतचा जो जेवण होता, आजचा बेत होता मांदेली फ्राय, भात, रस्सा, कांदा टोमॅटो, फिश फ्राय म्हणजे प्रॉन्स फ्राय, मांदेली फ्राय, आणि ना खूप छान झालं होतं. सो हे ना आदल्या दिवशी म्हणजे 28 जूनची व्हिडिओ आहे. अक्षित खूप छान असं ना त्याला ग्रीटिंग बनवायचं होतं. मी थोडीफार त्याला हेल्प केली, खूप छान झालं. त्याला जेवढे वर्ड्स येतात ABCD A to Z मधले, त्याला ते मी लिहायला सांगितले, लव्ह यू असं, आणि त्याने ते खूप छान लिहिलं. तुम्ही पण ते आता बघू शकता.
सो खूप छान असं ग्रीटिंग आम्ही केलं आणि अक्षितला खूप एक्सायटेड असतो की मी बाबांना सरप्राईज देणार, मी सर्व करणार. सो आज आहे फादर्स डे. सो अक्षितने बाबांसाठी फादर्स डेसाठी छोटंसं असं गिफ्ट बनवलं आहे, ग्रीटिंग बनवलं आहे. सो माझी स्टोरी असं आहे की मी 5th और 4th असताना जवळजवळ 2001मध्ये माझे वडील एक्सपायर झाले. हो, माझे वडील एक्सपायर झाले. मी आई, भाऊ, बहीण एवढंच होतो आम्ही. त्याच्यानंतर मग म्हणजे नकळत वय तर असंच होतं की काहीच कळत नव्हतं, थोडंफारच कळत होतं. त्या मोमेंटनंतर मग आम्ही स्वतःहून आईच होती आमची, बाबा आणि आई दोन्ही पण तेच होते. त्याच्यानंतर मग आईने एवढी मेहनत केली की आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो आहे. सो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आईला कशाचीच कमी करून देणार नाही, हे माझं ध्येय आहे आयुष्याचं. आणि ते केल्यानंतर माझ्या लाईफमध्ये जर कोणी वडिलांची जागा भरून काढत असेल तर ते प्रशांत आहे. प्रशांत मला कुठल्याही गोष्टीला नाही असं बोलतच नाही, पण हां घेऊया, थोडा वेळ का होईना घेऊया, पण घेऊया असं असतं त्यांचं. त्याच्यामुळे ना त्यांना पण मी आज फादर्स डेसाठी ना एक छोटंसं गिफ्ट दिलं आहे. म्हणजे अक्षित आणि माझ्याकडून छोटंसं गिफ्ट आहे. त्यांनाही ते खूप आवडलं आणि खूप छान दिसतं पण आहे. ते एकदम भारी लुक येतो तो. आणि अक्षितला जी एक्साइटमेंट होती ना की हां मला पण ते करायचं आहे, मला पण एक्साइटमेंटमध्ये बघा तोच बॉक्स पण तोच ओपन करतोय. सेलोटेप आहे बाबा, काढतील ते सेलोटेप. दर ह्याने कर. काय मग बाबांना दाखव दे, मग तू कर. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. अगेन वॉच. थांब बाबांना काढू दे. हा मग तू नीट बस ना खाली. दे असंच दे त्यांना. अरे डोळे बंद कर. 3, 4. अरे वा, सोनाटाचं बँकिंग घेतली. हात घालून दाखवा. थांब ते काय करू नको बाबा, ते चार्जिंगचं आहे बाबू, ते वॉरंटीचं आहे, ते असू दे. सो असं काहीतरी आम्ही त्यांना सरप्राईज दिलं आणि हे होतं मेन म्हणजे हे गिफ्ट होतं अक्षितकडून बाबांसाठी. खूप छान असं ग्रीटिंग त्यांनी बनवलं होतं. मी त्याला थोडीफार हेल्प केली ड्रॉइंग वगैरे काढण्यामध्ये, पण हँडरायटिंग जी आहे ती अक्षितची आहे. त्याला जेवढं येते तेवढं मी त्याला लिहायला सांगितलं. यू आर द बेस्ट अक्षितची हँडरायटिंग आहे आणि हॅपी फादर्स डे माझी हँडरायटिंग आहे. सो त्याच्यानंतर सर्व आराम वगैरे करून झालं आणि संध्याकाळी अक्षितच्या गावामध्ये आम्हाला जाणार होतो. त्यामुळे पाऊस नव्हता, त्याच्यामुळे आम्ही गेलो ठाण्यामध्ये कलसावळी असं प्लेस आहे तिथे आम्ही गेलो. पण खूप तिथे वटवा गोड एवढा आवाज येत होता ना, म्हणजे तलावाच्या वरती सगळं ते वटवा गोळच होतं आणि खूप मांजरांची पिल्लं किती होते ना, खूप मांजरांची झोपले ते कॅट होत नव्हती. झोपले जरा, झोप आली. आम्ही जस्ट तिथे खेळायला खूप सर्व आहे. इतकं ते सायलेंट प्लेस वाटत होतं ना. आपण इथे येणार होतो, इथे येणार होतो. पण एक भाग असा होता ना, फक्त ते वॉकिंग करण्यासाठी आहे.
त्याच्यामुळे ना नक्की तुम्ही जाऊन व्हिजिट करा. खूप छान आहे. तेव्हा आम्ही बसलो अक्षिता पण तिथे खेळायला मिळालं. वरती बघ मग काय यांचा असते त्यांचा इतका आवाज होता, त्यांचा आवाज होता, बाकी कशाचा आवाजच नव्हता. छोटे छोटे आणि मोठे मोठे ते क्लो आहे क्रो नाही का काय बोलतात त्याला त्यांचा आवाज ते सर्व इकडे जॉगिंग करायला येतात. सो या फादर्स डेच्या दिवशी ना मला ते संदीप खरे आणि सलील कुलकर्णीचं एक सॉन्ग आहे बाबा, ते तुम्ही ऐकलत काय? जर ऐकलं असेल तर नक्की जाऊन ऐका. मला जर आठवत असेल परत दमलेल्या बाबाची कहाणी ला ला ला, हे सॉन्ग खूप आठवतं. आणि अक्षितने पण ते खूप मजा केली आणि प्रशांतने पण खूप मजा केली. प्रशांतला पण असं अक्षितला जे गिफ्ट आणते, अक्षितला जे खाऊ आणते ते प्रशांत आधी एक्सपेरिमेंट करतो, म्हणजे आधी टेस्ट करतो, आधी सगळं खेळून घेतो, त्याच्यानंतर मग तो अक्षितला देतो. म्हणजे हेच ते आहे ना की त्या मोमेंटला ते जगले नाही, ते आता अक्षितच्या रूपाने प्रशांत जगते. त्याच्यामुळे ना मला दोघांसाठी पण गिफ्ट घ्यावं लागतं. सो तिथे ना खूप छान गेम्स पण होते, खूप छान छान होते. सो तुम्ही पण कसा सेलिब्रेट केला फादर्स डे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर अजून मला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मी थोडाफार इंटरेस्टिंग माझ्या लाईफमध्ये जे जे घडतं आहे, अप अँड डाऊन्स, अजून मी काय किचन टिप्स देते, अजून काय काय घडत असेल तर नक्की मी तुमच्याशी शेअर करते. सो मला नक्की सबस्क्राईब करा. बाबा काढतात बघ, बाबा आयफोन मध्ये काढतात बाबा. धक्का मारतेला वाजव ना, काय करायचंय तू? सायलोफोन कसं वाजवतो? सो असा होता माझा अक्षितचा आणि माझा फादर्स डे सेलिब्रेशन. माझ्या पण लाईफमध्ये वडील नाही आहे, सो मी प्रशांतच्या रूपाने मी प्रशांतमध्ये थोडीफार जी बाबांची उणीव आहे ती प्रशांतच्या ह्याच्यामध्ये प्रशांत मला भरून काढतात. त्याच्यामुळे ना जर त्या पाहिजे असेल तर कधीच ते मला नाही बोलत नाही. सो हेच ते मोमेंट होते, मी तुमच्याशी शेअर करणार होते. कसा वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.